माझे आकार समुद्र की ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र यमन हे बुद्धी उपाधी करुण मिथ्या ज्याच्या ज्ञाने भासे जगत असा दोरी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मी पुण्य पुरुष तो आहे आत्मा काम तरी नमन करुणा काम्या सुखम नित्यम स्वप्रकाशम बुद्ध्यबोध्यम बुद्धे दृग्यत्तु निर्मलम अपारम सर्ववेदांत वेद्यम प्रत्यक्ष संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्यराग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय एकनाथ आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा सर्वांच्या अद्भुत अपूर्व असीम अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्राणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसूनचा विषय मधातलं तत्वज्ञान औपनिषदीय तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाला चांगल्या प्रकार हृदयंगम व्हावं अशा प्रकाराने जे एक प्रक्रिया ग्रंथ आपल्यासमोर आला आणि या ग्रंथाचं अध्ययन करायचे ते ज्ञानासाठी एकनाथी भागवत तुकोबारायांचे निसंदेह ज्ञान व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या प्रवेश करून देणारा ग्रंथ म्हणजे हा विचार त्याचं चिंतन करण्याला आपण प्रवृत्त झालो आणि आता आपण दुसऱ्या तरंगाच्या उपसंहारापर्यंत आलेला आहे। आज या ग्रंथातील दुसरा तरंगाची परिसमाप्ती होत आहे। परिसमाप्ती याचा अर्थ समाप्ती शेवट अंत असा न घेता परितः सम्यक आपती नाही का, ज्या सर्वांगाने चिंतन केल्यानंतर आपल्याला सर्वांगाने त्याच्या विचार सम्यक साधू रीतीनं कळणं याला म्हणतात परिसमाप्ती। तर अशा प्रकारची परिसमाप्तीचा पर्यंत आपण आलेलो आहोत। तर आता बाकीचा विचार आपण केलेलाच आहे। या ठिकाणी कर्माने मोक्षप्राप्ती होत नाही आणि ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते असा 13वा परिच्छेद आहे। आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काम्य कर्माच्या केवळ इच्छेचा त्यागाने त्या ठिकाणी काम्य कर्माच्या फलभोगाची निवृत्ती होत नाही। आता तसं नित्यनैमित्तिक कर्म सांगितलं तर नित्यनैमित्तिक कर्मालाही फल स्वर्गफल आहेच आहे। स्वर्गफल आहे याचाच अर्थ जन्माभावरूप मोक्ष त्याने प्राप्त होऊ शकत नाही। आणि मागच्या अनंत जन्मामध्ये आपण केलेली जी काम्य कर्म त्याचा केवळ फलेच्छेचा अभाव झाला म्हणजे त्याची निवृत्ती होणं शक्य नाही। भाष्यकारांनी स्पष्टपणे त्याचं फल स्वर्गभोग सांगितलेला आहे। असा विचार आपण थोडा विस्ताराने किंवा अधिक काळ त्याच्यामध्ये खर्च करून केला। आता राहिले प्रायश्चित्त कर्म। त्या संबंधाने हे एक भव्यवादाचं जे मत आहे तर त्या मताचं खंडन केलेलं आहे। ते कसं केलं पहा। आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हेही म्हणणे सिद्ध होत नाही, कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे एका जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही। गंगा स्नान ईश्वर नामोच्चारणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे, म्हणून त्यात पापनाशक म्हटले आहे। दुसरे असे म्हटले होते की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो, पण हेही म्हणणे बरोबर नाही, कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून त्याच्या अनेक प्रकारचे दुःख हे फल आहे, म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशभोगानेच त्याचा फलभोग संपणार नाही। आणखी असेही म्हटले होते की संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही बरोबर नाही, कारण संचितातील काम्यकर्मही अनंत प्रकारचे आहे, त्याचा एकाच जन्मात भोग घडणे संभवत नाही। शिवाय एका पुरुषाशी एका काली नाना शरीराने जो भोग सांगितला तो शुद्ध योग्या वाचून अन्यास नाही। शुद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्याचंही ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष नाही, हा वेदांत सिद्धांत आहे। अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील। अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाही, तो मोक्ष केवळ जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होईल। जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात
त्यांची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. तसेच आत्मा अज्ञानरूप जी निद्रा, त्यामुळे जो मिथ्याबंध प्रतीत होतो त्याची आत्मज्ञानरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. आता त्यांनी सांगितलं होतं की प्रायश्चित्त कर्म केली की प्रायश्चित्त कर्माने संपूर्ण पापाचा नाश होतो. जे ज्ञात पातक आहेत तर त्याच्यासाठी शास्त्राने सांगितलेलं प्रायश्चित्त केलं की त्या ज्ञात पातकांचा नाश होईल. आपल्या जन्मांतरामध्ये आपल्याला अज्ञात पातकं पण असू शकतात. मग त्या अज्ञात पातकाचं प्रायश्चित्त कसं काय घेणार आपण, तर त्याची व्यवस्था त्यांनी करून सांगितली. अज्ञात पातकासाठी ईश्वर नामोच्चारण किंवा गंगा स्नान केलं तर अनंत जन्मातले असणारी जी पातकं आहेत त्या पातकांची निवृत्ती होते असं सांगितलं. की तुम्ही नामस्मरण केलं की अनंत जन्मातल्या पापाचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. किती जरी पाप असतील तरी सांगितलं ना की यांनी अनेक नावे घेऊ किती पंचपातकाच्या कोडी नामे जळता न लगे घडी. जर किती पंचमहापातकं जरी असतील तर नामच उच्चारण केल्याबरोबर त्याला एक क्षणभर लागत नाही, सगळी पातकं नष्ट होतात असं शास्त्रप्रमाण आहे की नाही, किंवा असं तुकोबाराय म्हणतात की नाही. मग आपल्याला ही पापं जी आहेत तर ह्या पापांचं प्रायश्चित्त म्हणजे कोणत्या अज्ञात पातकांचं प्रायश्चित्त ईश्वर नामोच्चारण किंवा गंगा स्नान केलं तर तेवढ्याने त्याचं पातकाची निवृत्ती होऊन जाईल, ते प्रायश्चित्त होईल असं सांगितलं. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हेही म्हणणे सिद्ध होत नाही. परंतु आपण केलेले जे काही प्रायश्चित्त कर्म आहे त्याने संपूर्ण पापाचा नाश होतो असं तुम्ही जे म्हणता हे म्हणणंही बरोबर नाही. कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे एका जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. आता त्यांनी सांगितलं प्रायश्चित्त केलं की त्याला पुन्हा जन्म येणार नाही, जन्मभाव रूप मोक्ष प्राप्त होईल. प्रायश्चित्त कर्म केल्याने अनंत जन्मातल्या ज्या पातकं आहेत त्या पातकांची निवृत्ती होऊ शकते, परंतु ही सिद्ध होत नाही. कारण का अनंत जन्म झाले, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. अनंत कल्पामध्ये अनंत कल्पाचा काळ गेला, अनंत प्रकारची पापं केली होती आणि आता जन्माभाव रूप मोक्ष व्हायचा म्हणजे काय, एकाच जन्मात त्याचं ह्याच जन्मात त्याचं प्रायश्चित्त होणार आणि ते कर्म आपल्याला भोगण्यासाठी राहणार नाही. त्या कर्माचं किंवा पापकर्माचं फल आपल्याला भोगावं लागणार नाही. पण अनंत जन्मात अनंत पापं केली आणि त्याचं एकाच जन्मात प्रायश्चित्त होऊ शकत नाही. गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे, म्हणून त्यास पापनाशक म्हटले आहे. जेव्हा संत किंवा शास्त्र हे जे अज्ञात पातक आहेत त्या अज्ञात पातकांचं प्रायश्चित्त ईश्वर नामोच्चारण आहे असं सांगतात, तर त्याचा अर्थ असा नाही की एकाच जन्मामध्ये ह्या जन्मामध्ये घेतलेल्या प्रायश्चिताने अनंत जन्माच्या किंवा अनंत कल्पामध्ये झालेल्या अनंत जन्मामध्ये झालेल्या अज्ञात पातकाची त्याने निवृत्ती होते असा त्याचा अर्थ नाही. तर ईश्वर नामोच्चारण किंवा तुम्ही केलेलं गंगा स्नानादी ही जी प्रायश्चित्त आहेत ह्या प्रायश्चिताने त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते आणि या अंतःकरणाची शुद्धी होऊन तो ज्ञानाचा अधिकारी होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे, पण ते साधारण प्रायश्चित्त काय करतं तर तुम्हाला तुमच्या अंतःकरणाची शुद्धी करून देतं आणि अंतःकरण शुद्ध झालेला पुरुष काय आहे, ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून अंतःकरण शुद्धीद्वारा ईश्वर नामोच्चारणादी ही जी साधनं आहेत ती पातकं नष्ट करून या ठिकाणी त्याला अंतःकरणाची शुद्धी करतात. याचा अर्थ अंतःकरणातील पापवासना त्याची निवृत्ती करून ते तत्त्वज्ञानाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी हा पुरुष होत असतो असं शास्त्र हृदय आहे किंवा शास्त्राचा अभिप्राय आहे.
गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित आहे तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे. अंतःकरण शुद्धी होते, ज्ञान प्राप्त करतं आणि याचा अर्थाने म्हणून त्यास पापनाशक म्हटले आहे. ते पापनाशक आहे याचा अर्थ या जन्मामध्ये, त्या अनंत कल्पामध्ये, अनंत जन्मामध्ये केलेल्या सगळ्या पापाचा परिहार किंवा निराश या जन्मात केलेल्या साधारण प्रायश्चित्त कर्माने होतो असं सांगण्यात तात्पर्य नाही. त्याने फक्त अंतःकरणाची शुद्धी होऊन तो ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून ही ईश्वर नामोच्चारणादी जी कर्म आहे किंवा साधारण प्रायश्चित्त आहे ती अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाला कारण होतात, म्हणून त्यांना पापनाशक असं म्हटलेलं आहे. इतका त्याचा अर्थ की त्याला आता काहीच भोगायला राहिलं नाही असा त्याचा अर्थ नाही. दुसरे असे म्हटले होते की नित्यनैमित्तिक कर्मांच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होत जातो, पण हेही म्हणणे बरोबर नाही. आता हे कर्माचं समर्थन करणारा हा जो कर्माने मोक्ष मानणारा आहे तर त्याने अजून एक सांगितलं होतं की आपण पूर्वीच्या जन्मामध्ये नित्यनैमित्तिक पूर्वीच्या जन्मामध्ये आपण जी काय पापकर्म केली त्या पापकर्माचं फल काय असतं? दुःख असतं. आणि या जन्मामध्ये आपण नित्यनैमित्तिक कर्म करतो की नाही? ब्राह्मण असलं की त्याला काही झालं तर संध्यावंदन केलंच पाहिजे, वेदाचा स्वाध्याय केलाच पाहिजे, लोकांना योग्य मार्गदर्शन केलंच पाहिजे. ब्राह्मण शरीरामध्ये त्याला इतकी कर्म सांगितलेली आहे, त्याला 6 कर्म सांगितली. त्याला काय म्हणतो आपण? यज्ञ, दान, काय त्याला यजन, याजन, दान, प्रतिग्रह, अध्ययन आणि अध्यापन. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन आणि दान आणि प्रतिग्रह एवढी त्याला षटकर्म सांगितली. त्या षटकर्मामध्ये त्याला उठावंच लागतंय पहाटे 4 वाजता, तर रात्रीपर्यंत त्याला ही सगळी कर्म करावी लागतात. आणि ही कर्म करताना क्लेश होतात की नाही? सकाळी आता आपल्याला पाठाला जाताना का नित्य आपलं स्वाध्यायासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा काही इतकं सोपं आहे का? सकाळी उठणं, थंड पाण्याने स्नान करणं, थंडीमध्ये जाणं, तिथं कुडकुडत पुन्हा पाठ ऐकणं, याच्यात भरपूर कष्ट होतात. मग हे जे आपल्याला कष्ट होतात ना, ह्या कष्टानेच त्या ठिकाणी काय निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. पातक जे काय पापरूप कर्म आहे किंवा निषिद्ध कर्म आहे आपला अनंत कल्पामध्ये केलेलं, तर त्या कल्पाचा नाश त्या कल्पामध्ये केलेल्या पातकाचा किंवा निषिद्ध कर्मामुळं झालेलं जे पातक आहे किंवा अधर्म आहे किंवा पाप आहे त्या पापाचा नाश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कोणता? आता कारण तुमच्या नित्यनैमित्तिक कर्म करायला फल काय आहे? केले म्हणजे काय? पुण्य निर्माण होतं का त्यांच्या दृष्टीनं? नाही. न केलं तर पाप होतं की नाही? म्हणून तुम्ही नित्यनैमित्तिक कर्म करा असा तुमचा काय आहे? आग्रह आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की नित्यनैमित्तिक कर्म केलं तर तुम्ही काय म्हणता? केलं म्हणजे त्याच्यामध्ये जे क्लेश होतात त्या क्लेश, कारण कोणतंही कर्म केलं का त्याला फल असलंच पाहिजे, तर ते फल कोणतं आहे? तर त्या नित्यनैमित्तिक कर्म केल्यामुळे त्याला जे क्लेश भोगावं लागतात तर ते क्लेश होणं किंवा हे दुःखच आहे की नाही? तर ते दुःख भोगून कोणतं संपवलंय? पूर्वीच्या काळात केलेली जी निषिद्ध कर्म आहे तीच निषिद्ध कर्माचं फल भोगण्यासाठीच आपण आळंदीला येऊन ह्या स्वाध्यायाचं तपश्चर्या करतो आणि त्याचं आपल्याला दुःखरूपी फल जे आहे त्याच्यामुळे आपल्या निषिद्ध कर्माचा नाश होतो असं त्यांनी सांगितलं. आणि ते एकाच जन्मात, या जन्मात जी नित्यनैमित्तिक कर्म करू त्याने अनंत जन्मातल्या असणाऱ्या निषिद्ध कर्माचा निराश होतो. पण हेही म्हणणे बरोबर नाही. आपल्याला ऐकताना हे वाटतं पण असं, आता आपल्याला वाटतं ह्याच्यावर काही युक्ती नाही, पण ते म्हणतात की तरी सुद्धा सिद्धांत रूपाने हे तुझं म्हणणं स्वीकार करता येणार नाही. कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून त्याचे अनेक प्रकारचे दुःख हे फल आहे. म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशभोगाने त्यांचा फलभोग संपणार नाही. आता संचितामध्ये जेवढे आपण अनंत कल्पामध्ये अनंत मानव जन्म धारण केले, कारण मनुष्य शरीरातच पाप पुण्य उत्पन्न होतं, दुसऱ्या शरीरात नाही केले होते. याची जन्म, याच जन्मामध्ये पाप किंवा पुण्य जसं केलं तसं त्याचं फल आपल्याला भोगावं लागतं. तर या ठिकाणी म्हणतात या जन्मात जे तुम्हाला दुःख झालं कोणतं नित्यनैमित्तिक कर्म करताना, पण तुम्ही जी पाप केली ती काय एकाच प्रकारची केलीत का?
एकाच प्रकारचे पाप केलेली नाहीत। कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून मग त्याचे जर अनेक प्रकारचे पाप असेल तर अनेक प्रकारचं दुःखरूपी फल आहे त्याला। आणि असं असताना केवळ कर्मानुष्ठान करताना झालेले जे क्लेश आहेत त्या क्लेशाच्या भोगाने त्या कर्माचा नाश होतो असं म्हणणं बरोबर नाही। कारण कर्म किती अनंत प्रकारचे, की याच जन्मामध्ये केवळ नित्यनैमित्तिक कर्मामध्ये थोडे होणारी काय ऊन वारा काय जे काय आपण सहन केलं किंवा जागरण काय झालं असेल किंवा मधुकरी उपवास काय पडले असतील, शरीराला कष्ट झाले असेल, त्या पातकांचं फल काय तेवढ्याने संपणार आहे का? नित्यनैमित्तिक कर्मामध्ये होत असणारे क्लेश ते त्या अनंत कल्पामध्ये अनंत जन्मामध्ये केलेल्या निषिद्ध कर्माचं प्रायश्चित्त म्हणून त्याला मानता येईल का? मानता येणार नाही। आणि एकाच जन्मातले पुन्हा एकाच जन्मातल्या केलेल्या कर्मानुष्ठानाने, म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशभोगाने त्याचे फलभोग संपणार नाही। याचाच अर्थ तुम्ही जे म्हणता की त्यांनी केलेले ईश्वर नामोच्चारण वगैरे यांनी काय होईल, त्याच्या पूर्वपातकाचा संपूर्ण याचा निषिद्ध कर्माचा नाश होईल, बरोबर आहे ना? निषिद्ध तर तसंही होऊ शकत नाही। आता तुम्ही म्हणाल नाही त्याच्यापेक्षा सोपं आहे, खरं तर त्याला काही करायची गरजच नाही। त्याला नित्यनैमित्तिक कर्म करताना होणारे जे क्लेश आहेत त्या क्लेशामुळंच काय होतं, ते क्लेशच प्रायश्चित्त रूप होऊन जातात आणि त्यामुळं अनंत जन्मातल्या निषिद्ध कर्माचा नाश होतो। मग आता ते कर्मफल भोगावं लागेल का त्याला? नाही। तुम्ही मानताना प्रारब्ध कर्म ज्ञानीपुरुष देखील भोगतो, तसं इथं नित्यनैमित्तिक कर्म करताना क्लेश जे आहेत ते क्लेश हा आमचा कर्माने मोक्ष मानणारा साधक देखील तेच कष्ट भोगतो आणि त्याचे संपूर्ण निषिद्ध कर्म नष्ट होऊन जातात, निषिद्ध कर्माचं फल त्याला भोगावं लागत नाही। परंतु ही कर्म किती नाना प्रकारची आहेत आणि केवळ तुम्ही या जन्मामध्ये काय केले, नित्यनैमित्तिक कर्म आणि त्या सर्वांचं प्रायश्चित्त झालं, ज्ञात अज्ञात पातकांचं, असं तुम्हाला होणार नाही। आणखी असेही म्हटले होते की संपूर्ण काम्यकर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही बरोबर नाही। आणखी त्यांनी दुसरी एक शक्कल सांगितली होती की मनुष्याने आम्ही मागे सिद्ध केलं काम्यकर्माचं फल हे भोगावंच लागतं। तो म्हणतो काम्यकर्माचं फल भोगावं लागतं, आता हा तर आपल्याला स्वीकार करावं लागलं, म्हणजे अगदी युक्तीनं श्रुतीप्रमाणाने त्यांनी सिद्ध करून दिलं। मग आता ते म्हणतात तसं तुम्ही जरी म्हणत असाल ना काम्यकर्माचं फल भोगावं लागतं, तर पाहिजे तर त्याच्यासाठी काय होतो, एक जन्म येतो आणि नुसतं फलाच्या इच्छेच्या अभावाने ते काम्यकर्माचा नाश होत नाही। हे जरी आम्ही तुमचं मान्य केलं, त्याला दुसरी एक युक्ती आहे, त्याला एक भविवाद म्हटलेले, त्याला अजून एक जन्म येतो आणि त्या जन्मामध्ये पूर्वी केलेल्या सर्व अनंत जन्मात केलेली अनंत काम्यकर्माची फलं तो एकाच शरीरात भोगून संपतो आणि मग त्याला काय होतं, जन्माभावरूप मोक्ष प्राप्त होतो। संपूर्ण काम्यकर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही म्हणणे बरोबर नाही। पण हेही तुमचं म्हणणं सिद्ध होत नाही, कारण संचितातील काम्यकर्म हे अनंत प्रकारचे आहे, त्याचा एका जन्मात भोग घडणे संभवत नाही। आता संचितामध्ये साठलेले जी कर्म आहेत तर ती एका जन्मातली आहेत का अनंत जन्मातली? अनंत जन्मात केलेल्या कर्माचा फल भोगताना ज्या वेळेला जे फल तुम्हाला जेवढी कर्म तुम्हाला फल देण्याला सन्मुख झाली ते एका शरीरामध्ये तेवढ्याच कर्माच्या फलाचा भोग तुम्हाला होईल। आता संचितामध्ये काय थोडी कर्म आहेत का? मग एका जन्मात कशी नष्ट होतील? होणं शक्य नाही, कारण अनंत जन्मातले अनंत काम्यकर्म आहेत आणि त्या काम्यकर्माचा फलभोग एकाच शरीरात घेतला आणि अनंत कल्पातल्या संचितातली सगळी काम्यकर्म भोगून संपली, असं होणं शक्य नाही। कारण संचितातील काम्यकर्मही अनंत प्रकारचे आहे, त्याचा एकाच जन्मात भोग घडणे संभवत नाही। आता त्यांनी अजून खूप सोपं करून सांगितलं होतं, त्यांनी संस्कृत विचार सगळ्यांना मिळून हा एक भविवाद असं म्हटलेलं आहे ना, ह्या सगळ्या जेवढ्या युक्त्या सांगितल्या या सगळ्यांना मिळूनही एक भविवाद असा शब्द प्रयोग केलेला आहे। तर इथं एक भविवाद असं इथंही म्हटलेलं आहे, पण त्याच्यात जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे। तर असो, या ठिकाणी ते म्हणतात एका जन्मात ह्या संचितातल्या सर्व काम्यकर्माचा भोग घडणं शक्य
नाही. संचितातील काम्यकर्म हे अनंत प्रकारचे आहे, त्याचा एका जन्मात भोग घडणे संभवत नाही. शिवाय आता अजून एक त्यांनी सांगितलं, योगी पुरुष आहे. तो योगी पुरुष एकाच वेळेला काय करतो, शेकडो शरीर धारण करू शकतो की नाही. तसं अनंत जन्मातले काम्यकर्माचे जरी फलभोग पुढच्या अनंत शरीर धारण करून होणार होते, ती शरीरं तो योगी पुरुष ज्याप्रमाणे शेकडो जन्म धारण करतो, त्याप्रमाणे हा पुरुष एकाच वेळेला शेकडो जन्म नाही, शेकडो शरीर धारण करतो. आणि त्याच्यामध्ये त्याचा सगळ्या अनंत जन्मातल्या संचितातल्या काम्यकर्माचा फलभोग तो काय करतो, फलभोग घेतो किंवा त्या ठिकाणी ते काम्यकर्माचं फल भोगून संपवतो. आता त्याला जन्माचा अभाव होऊन मोक्ष व्हायला काय हरकत नाही. पण याचं उत्तर कसं दिलंय बघा. शिवाय एका पुरुषाशी एकाकाली नाना शरीराने जो भोग सांगितला तो सिद्ध योग्या वाचून आणण्यास नाही. आता एकाच वेळेला 100 शरीर धारण करणं ही गोष्ट कोणाला शक्य आहे, जो सिद्ध योगी असेल ते, म्हणजे ज्याने सिद्ध केला असेल त्याला. कोणी एखादा हठयोगी किंवा त्याला काय म्हणतो आपण अष्टांग योगाचं साधन करणारा जो परिपूर्ण पोचलेला पुरुष आहे, ज्याला आपण म्हणतो सिद्ध योगी, तर त्या सिद्ध योग्या वाचून शेकडो जन्म तुम्हाला आम्हाला करता येतील का. आता कर्मापासून जो मोक्ष मिळायचा आहे तो सर्वांना मोक्ष मिळाला पाहिजे ना, की सार्वत्रिक रूपाने चिंतन चालले का योगी पुरुषाचं चालले, सिद्ध योग्याचं चालले. समजा सिद्ध योग्याने 100 शरीर धारण करून त्यांनी संपवलं, सगळ्यांना 100 शरीर धारण करता येतील का, नाही. म्हणजे तुमचा हा जो नियम आहे तो सर्वांसाठी असणार नाही. पुन्हा त्याच्याही पुढे जाऊन त्याला पुन्हा सांगतात. आता तो म्हणेल बरं काय हरकत नाही, बघ सिद्ध योगी जो आहे त्याला मात्र होत नाही, तो एका जन्मात काम्यकर्माचं फल भोगून संपू शकतो असं तुम्ही म्हणाल. तर त्याचं सांगतात सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्यासही ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. आता चांगदेव सिद्ध योगी होते की नाही, होते ना. आता त्या भगवत पूज्यपाद शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेले, त्यांनी 2 शरीर धारण केली ना, त्या राजाच्या शरीरात प्रवेश केला, मग त्यांनी योग सामर्थ्याने केला की नाही. पण हे सगळ्यांच्या ठिकाणी आहे का, नाही. परंतु त्याच्यात पुन्हा वेदांत सिद्धांताप्रमाणे असा एक नियम आहे की सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरीही त्यास ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष नाही. जर आता चांगदेव शेकडो शरीर धारण 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी असं त्यांचं वर्णन केलं ना, काळाला सुद्धा परत केलं, तर चांगदेवांना सुद्धा अनेक शरीर धारण करता येऊ शकतात. सिद्ध योगी आहेत की नाही, पण ते सुद्धा सिद्ध योगी जरी झाले आणि त्यांनी अनेक शरीर धारणही केली तरी सुद्धा त्यांनी मोक्ष होणार नाही. मोक्ष हा ब्रह्मज्ञानानेच होतो. म्हणजे सिद्ध योगाचं जरी तुम्ही सांगितलं किंवा सिद्ध योगी एकाच वेळेला अनेक शरीर धारण करतो, त्याप्रमाणे हा कर्मयोगी सुद्धा काय करील, अनेक शरीर धारण करील आणि काम्यकर्माचं फल भोगून संपवेल आणि तो मोक्षाला प्राप्त होईल. परंतु जे योगामध्ये सिद्ध झालेले पुरुष आहेत त्यांना देखील अनंत शरीर धारण करण्याचं सामर्थ्य असलं तरी सुद्धा त्या शरीराने ते मुक्त होऊ शकत नाहीत. कारण ऋते ज्ञानान्न मुक्ती, ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्ती कोणालाही प्राप्त होत नाही. म्हणून सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरीही त्यास ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. हा वेदांत सिद्धांत आहे. अशा रीतीने काम्य व ठीक आहे ना, लक्षात आलं ना. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म, चांगदेवाला मुक्ताबाईला काही शरण येण्याची गरज होती. जो आकाश मार्गाने येणारा सिद्ध योगी आहे, वाघावर बसणार आहे, सर्पाचं चाबूक आहे सगळं, आणि इकडे ज्ञानोबारायांनी सिद्धाई दाखवली, भिंत चालवून दाखवली. पण भिंत चालवणं, वाघावर बसणं, आकाश मार्गाने येणं याने जन्माभावरूपी मोक्ष कधी प्राप्त होणार नाही. हे सगळे चमत्कार कशामधले, हे सगळे माईक आहेत. याच्यामध्ये हे सर्व जे आहेत हे मायेच्या अंतर्गत आहे. आणि मायेचा जोपर्यंत नाश होत नाही, मायेची जोपर्यंत निवृत्ती होत नाही, अधिष्ठान ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला जन्माभावरूपी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, असा वेदाचा सिद्धांत आहे.
अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील. आणि मग आता एखादा पुरुष आहे जो काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग करतो, काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग करतो, नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करतो, नंतर ज्ञात किंवा अज्ञात पातकाचं प्रायश्चित्त घेतो आणि मग तो पुरुष काय होतो, मुक्त होतो असं तुम्ही सांगितलं. परंतु अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरता, तर त्याला त्या नित्यनैमित्तिक कर्माचं फल भोगावंच लागतं हा तर सिद्धांत झाला. नित्यनैमित्तिक कर्माचं फल त्याला जर भोगायचं झालं त्याला दुसरं शरीर प्राप्त करावं लागेल की नाही, करावं लागेल. तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ आणि जर त्याने त्याच्या संचितामध्ये जी शुभ किंवा अशुभ कर्म आहेत त्या कर्माचाही फलभोग त्याला व्हावाच लागेल की नाही, मग त्याच्यासाठी शरीर त्याला धारण करावंच लागेल की नाही. संचितातले जी शुभाशुभ कर्म असतील आत्तापर्यंत किंवा केलेली अनंत जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्म असतील या जन्मात केलेले असतील त्यासाठी एका शरीरात तो होईल का त्याला अनंत शरीर धारण करावी लागतील, अनंत शरीर धारण करावे लागतील. बरं, अनंत शरीर धारण केल्यावर तरी तुम्ही तर म्हणता एक जन्म, शास्त्रामध्ये 3 जन्मापर्यंत वर्णन आले. कोणाचं भर्तृहरीचं ना, जड भरताचं, तर त्या ठिकाणी त्यांनी 3 जन्म घेतले. मी म्हणतो 3 काय म्हणतात 100 जन्म, 100 नाही अनंतही जन्म घेतले. किती जन्म घेतले, किती शरीर प्राप्त केली तरी त्याला मोक्ष मात्र होणार नाही. तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील. अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाही. बरं, अनंत शरीर घेतली म्हणजे त्याच्यात तरी मोक्ष होणार का? त्या शरीरामध्ये तो कर्म करणार, त्या कर्मामध्ये कर्म संचितात जमा होणार, पुन्हा त्याच्यातला जो स्तर येईल पुढं फल देण्याला सन्मुख होईल त्या प्रकारचं त्याला कर्माचं फल प्रारब्ध रूपाने भोगावं लागणार. क्रिया आता जे ह्या शरीरात जो तो क्रियमान कर्म करतो ते पुन्हा संचितामध्ये जमा होणार आणि त्याचंही फल भोगण्यासाठी त्याला शरीर धारण करावं लागेल. याचाच अर्थ काय, त्याला अनंत शरीर घेऊनही कधी मोक्ष प्राप्त होणार नाही. मोक्ष प्राप्तीचा उपाय काय आहे? मोक्ष प्राप्त कशाने होतो? मोक्षाचं साक्षात साधन तो कोणाला आहे? ज्ञानाला. घटाच्या ज्ञानाला का पटाच्या ज्ञानाला? आत्म्याच्या ज्ञानाला. तर अनंत शरीर घेऊनही मोक्ष होणार नाही. तो मोक्ष केवळ जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होईल. तो मोक्ष काय? जीव ब्रह्माची एकतेच्या ज्ञानानेच तो मोक्ष होईल. आता त्याला एक उदाहरण सांगतात, आपली यौक्तिक एक उदाहरण सांगतात. जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात त्याची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. कालच आपण पाहिलं स्वप्नामधले सगळे पदार्थ मिथ्या असतात की नाही. मग स्वप्नामध्ये जर एखाद्या मनुष्याला काही त्याच्यावर प्रसंग आला, त्याला संकट आलं, तर त्या संकटाच्या निवारणासाठी तो जेव्हा म्हणतो की मला वाचवा आहे की नाही, कोणीतरी मला मदत करा असं स्वप्नामध्ये म्हणत असतो, तेव्हा त्याला मग कोणत्या प्रकारची मदत आपण करू शकतो की त्या संकटातून वाचवण्यासाठी? त्याला जाग केलं की त्याचं जाग केल्या वाचून दुसरा कोणताच उपाय नाही. तसेच आत्माज्ञानरूप जी निद्रा, आत्माज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही ना, आत्मस्वरूपाचं अज्ञान हीच कोणी निद्रा. आणि ती निद्रा त्यामुळे जो मिथ्याबंध प्रतीत होतो, जसं निद्रेमध्ये काय होतं स्वप्न प्रतीत होतं, तसंच आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं या ठिकाणी मिथ्या असणारा हा संसारबंध प्रतीतीला येतो. कशामुळे होतो? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. आणि मग आता त्याला काय करावं लागेल? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जर बंध असेल तर त्या बंधाच्या निवृत्तीसाठी काय उपाय आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान. आणि त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणे हीच याची काय आहे? जागृती. म्हणून आपले संत काय म्हणतात? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. याचा अर्थ काय आहे? याला संत आपल्याला कोणती जागृती करून देतात? जागे व्हा, आता जागा रे बहिनो जागा. जागा म्हणजे काय? आत्मज्ञान रूपी जागृतीला प्राप्त व्हा. म्हणजे काय होईल? तुम्हाला हा मिथ्या असणारा संसारबंध निवृत्त होईल. तसं
अधिष्ठान ज्ञान झाल्याशिवाय ह्या मिथ्याबंधाची निवृत्ती होणार नाही. अधिष्ठान सर्वांचं कोण आहे? ब्रह्मरूप असणारा आत्मा किंवा आत्मरूप असणारं ब्रह्म. त्या ब्रह्माला मी म्हणा की तुमचं सर्वच्या सर्व संसार दुःख निवृत्त होईल. आणि याच्याशिवाय दुसरा कोणता उपाय आहे ना? उपाय आम्ही आता सांगितलं ना, कर्माने मोक्ष होतो, तर कर्माने मोक्ष होऊ शकत नाही. मग उपाय काय आहे? तर ज्ञानाने मोक्ष होईल. का ज्ञानानेच होईल? आणि जर ज्ञानाने मोक्ष होत असेल तर ह्या ग्रंथामध्ये काही जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगितलं की नाही? बरोबर आहे ना. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे या ग्रंथाचं कोणतं फल आहे? परमप्रयोजन आहे. अहो सांगा ना. अवांतर फल आहे. आणि परमप्रयोजन काय आहे? मोक्ष आहे की नाही? मोक्ष हे त्याचं परमप्रयोजन आहे. मग हे परमप्रयोजन प्राप्त होण्यासाठी आत्मस्वरूपाची जागृती आणण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही, आहे की नाही? जसं स्वप्नातल्या दुःखाच्या निवृत्तीसाठी त्या पुरुषाला जाग करणं याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आता आपला हा दुसरा तरंग समाप्त झाला. याच्यातले जे विषय ते सगळे लक्षात आले ना आपल्या चांगले, तर परीक्षेपर्यंत अजून पुन्हा पुन्हा आवृत्ती करत राहा. कोणाला वाटलं तर पुन्हा काही विचारामध्ये. अशा रीतीने अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. आता अधिकाराची सिद्धी झाली, विषयाची झाली आणि प्रयोजनाची सिद्धी झाली. तुम्ही म्हणाल संबंध तर राहिला ना. हे तीन कळले की संबंध कळतच असतो, आहे की नाही? म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक संबंधाची सिद्धी होते. कर्तव्य संबंधाची सिद्धी होते. जन्य जनकादी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. संबंध काय? प्राप्य प्रापक संबंध काय सांगता येईल? प्राप्य कोण आहे? मोक्ष. आणि प्रापक कोण आहे? अधिकारी, आहे की नाही? प्रापक कोण आहे? साधन चतुष्टय संपन्न अधिकारी. बरोबर ना. आता विषय काय याचं? आपलं कर्तव्य संबंध काय आहे? कर्तव्य काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान, बरोबर, संपादन करणं हे कर्तव्य आहे ना. आणि कर्ता कोण आहे? जो त्याचा कर्ता कोण आहे? साधन चतुष्टय संपन्न होणारा अधिकारी, बरोबर ना. तो काय आहे? कर्ता आहे. आणि त्याला कर्तव्य काय आहे? ह्या ग्रंथाचा विचार करणं हे त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. मग ह्या ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ, बरोबर आहे ना, आपलं काय म्हणायचं? ग्रंथ संबंधी विचार आणि साधन चतुष्टय संपन्न अधिकारी, ह्या दोघांच्या मध्ये कोणता संबंध आहे? कर्तव्य भाव संबंध आहे. आता जन्य जनकादी संबंध. जन्य जनक काय? जनक कोण आहे? ह्या जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न करणारा ग्रंथ काय आहे? जनक आहे. आणि जन्य काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे जन्य आहे. असा जन्य जनक भाव संबंध आहे की नाही? ग्रंथ काय करेल? जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून दे, बरोबर ना. म्हणजे ग्रंथ हा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काय झाला? जनक झाला. आणि जन्य काय आहे? जीव ब्रह्म. त्याच्या ठिकाणी काय होईल? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे उत्पन्न होईल की नाही त्याला. म्हणून त्यांच्या जन्य जनक भाव संबंध आहे. अशा सगळ्या संबंधाची पण सिद्धी झाली. आता अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन चारही सिद्ध झाले की नाही? मग आता पुढचा मार्ग जो आहे ह्या ग्रंथकर्त्यांचा मोकळा झाला की नाही? कारण जर अनुबंध चतुष्टय सिद्ध झाले नसते तर ग्रंथाला निष्फलत्व आलं असतं. ह्या ग्रंथाला 3 अनुबंध आहेत की नाही? 4 अनुबंध. इथं तर 3चा विचार केला, अधिकारी, विषय आणि प्रयोजन, आहे की नाही? का याचा विचार करण्याबरोबर संबंधाचा विचार होतोच, आहे की नाही? अधिकारी आणि फल यांचा कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. अधिकारी आणि फल काय आहे? प्राप्य आहे. आणि अधिकारी त्याचा काय आहे? प्रापक आहे, बरोबर ना. अधिकारी आणि फल यांचा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. ग्रंथ आणि
जीव ब्रह्मैक्य ज्ञान यांचा कोणता संबंध आहे? जन्यजनक भाव संबंध आहे. मग आता अशा रीतीने अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य, प्रापक, कर्तृकर्तव्य, जन्यजनकादी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. अधिकार्याधिकांची सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ अवश्य असून सफल आहे. त्या सर्वांची सिद्धी झाली म्हणून ग्रंथाचा आरंभ काय निष्फल नाही तर तो सफल आहे, प्रयोजनयुक्त आहे असं सांगितलं. आता यानंतर दुसऱ्या तरंगाचं रहस्य सांगतात. घरी जर आपण चिंतन करून मला वाटतं की हेचं समजण्यासारखं आहे. तुम्ही म्हणत असाल तर धावतं वाचू, नाहीतर मग तिसऱ्या तरंगाला आरंभ करू. काय तुम्ही सांगत असता? हां, तिसरा तरंग घेतात. ठीक चालेल ना? कोणी सगळं सांगा कोणाला वाटत. आणि याच्यात कोणाला काही वाटलं तर विचारा. आणि पुन्हा अजून 2 दिवसांनी तुम्हाला वाटलं किंवा तिसरा तरंग झाल्यानंतर तुमच्या परीक्षेला अवकाश असला तर सांगा की बाई पुन्हा थोडंसं घ्या, तर परत घेऊ. पण आज हां बोला बोला बोला. धावतं घ्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी सरळ वाचतो, थोडंफार काही वाटलं तर कुठं स्पष्टीकरण करू, आणि तुम्हाला वाटलं तर लगेच सांगा की याचं स्पष्टीकरण करा. या तरंगात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यांचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यातील विचार करण्यासारख्या मुद्द्याच्या 1-2 गोष्टींचा विचार कर्तव्य आहे. आता अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन हे तर सर्व झालं, परंतु 1-2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांचा संक्षेपाने विचार सांगतात. आणि तो कोणता? अधिकार विचार. जगात जितके व्यवहार चालू आहेत ते सर्व अधिकारानुरूप चालू असतात. निदान तसे असणे आवश्यक आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. आपल्या जीवनात जेवढे व्यवहार चालतात ते जसा जसा अधिकार आहे, एक भाऊ कलेक्टर होतो आणि एक शिपाई होतो. याचं कारण काय आहे? अधिकाराचाच फरक आहे का दुसरं काय आहे? राज्यशकट चालवण्यास तितक्या योग्यतेचा पुरुष असेल तोच त्या राज्यशकट चालवण्याचा अधिकारी. प्रपंच चालवण्यास व्यवहार चतुर पुरुष अधिकारी. शास्त्रीय शोध लावण्यास त्या जातीची बुद्धी लागते तशी ज्याची असेल तो त्याचा अधिकारी. राज्य चालवणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? नाही. मोदीच का पंतप्रधान? तर राज्यशकट चालवण्याचे ते काय आहेत? अधिकारी आहे की नाही? हां, भटकर सरच जगामध्ये एक संगणकाचे विद्वान का? तर ते त्याचे काय आहेत? संगणक शास्त्राचे विद्वान आहेत, अधिकारी आहेत. म्हणून छापखाने चालवण्यास त्यातील वाकबगार मनुष्य, कपडे शिवण्यास शिंपी, वस्त्रे विणून तयार करण्यास कोष्टी, भांडी तयार करण्यास कासार, रांजण मडकी करण्यास कुंभार अधिकारी आहे. कोणाचे काम कोणाला येणार नाही. तो जो ज्याचा अधिकारी आहे तोच ते कार्य करू शकतो. याप्रमाणे प्रत्येक व्यवहारात ते कार्य करण्याचे भिन्न भिन्न अधिकारी आपण पाहतो. अधिकारी काय सर्वांचं एकच आहे का? कोई बी ले 4-4 आणा, हा असं नाही. त्या हातगाडीवर असतं ना, काही वस्तू घ्या तरी 4 आण्याला मिळेल. अनधिकारी माणसाने एखादा व्यवहार केल्यास त्या व्यवहाराचे योग्य फल प्राप्त होत नाही असा अनुभव आहे की नाही? आता आपल्याला विचार सागर हे करता येईल. आता जर आपल्याला कोणी सांगितलं की कॉम्प्युटर चालवा तर ते जमणार नाही. कारण का? तर ज्याचा जसा अधिकार तेच कर्तव्य तो करू शकतो. म्हणून आपल्या संतांनी एक तत्व सांगितलं, अधिकार तैसा करू उपदेश, साहे वजे त्यासतेची द्यावे, मुंगीवरी भारगजाचे पालन, घालत आहे कोण कार्यसिद्धी असं सांगितलं. किंवा अजून एक अभंग आहे, अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळो येते असं सांगितलं. त्याचप्रमाणे वेदांत शास्त्राचा विचार करण्याचा अधिकार कोणाचा याविषयी या तरंगात विचार केलेला आहे. इथं काय बाकीच्या अधिकाऱ्यांचा विचार केला नाही. चांगला सुतार कसा होतो, चांगला कुंभार कसा होतो, इथं ब्रह्म चिंतन करायचे. म्हणून ह्या वेदांत शास्त्राचा विचार करणारा अधिकारी कोण तेवढाच या ग्रंथात सांगितलेला आहे. प्रारब्ध प्राप्त असलेल्या स्थितीत ब्रह्मज्ञानी पुरुषाशिवाय कोणाचेही समाधान नसते. आता एक गोष्ट सांगितली यांनी की आपण जरी किती भजनामध्ये पुन्हा पुन्हा म्हणत असेल काय, जसा काय आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालोनिया आहे की नाही? मग तो कृपा सिंधू निवारी साकडे
येरती बापुडे काय रंक की काय दुःखाच्या पोटी भयाच्या पोटी दुःखाची राशी शरण देवाशी जाता भले तुका म्हणे शरण देवाशी जाता भले तुका म्हणे त्याचे ज्याचे नाम विश्वंभर का तुका तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर असं आपण म्हणत असलो किती म्हणजे जसं प्रारब्ध असेल अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा अधीन. आता अन्न आणि आजचा आपल्याला ते म्हणतात ना दाने दाने पर लिखा आहे खानेवाले का नाम, हे जर आपल्याला खरंच जर असेल तर आत्ता आज मधुकरी बंद आहे, आजची व्यवस्था कशी असा विचार इथं बसून आपण केला असता का? केला नसता आहे की नाही. आपणही म्हणतो परंतु प्रारब्ध कोणतंही जरी आलं मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटे जो पडिभारे चित्त न दटे, अशी जी स्थिती आहे केवढा प्रसंग आला तर हा प्रारब्धापर्यंत आलेला आहे. प्रारब्धाचा भोग आहे तो आता भोगूनच संपवा लागेल, त्याच्याबद्दल आपण काही चिंता करण्याचं कारण नाही. नको चिंता करू वस्राया पोटाची माऊली आमची पांडुरंग, असं आपण भजन करतो किंवा आपण कीर्तनामध्ये याचं स्पष्टीकरण तुकाराम महाराजांना अपेक्षित असेल त्याच्यापेक्षा जास्त सांगतो काय का. पण जेव्हा आपल्या जीवनात प्रसंग येतो तेव्हा त्या प्रसंगातून आपण मात्र निभावले जात नाही. म्हणून यांनी एक वाक्य लिहिले, प्रारब्ध प्राप्त असलेल्या स्थितीत प्रारब्धाने जी स्थिती प्राप्त झाल्या त्या स्थितीमध्ये कोणाचेही समाधान नसते. जगात असा कोणीही प्रारब्ध प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान राहत नाही. एक पुरुष मात्र आहे, तो कोणता? ब्रह्मज्ञानी पुरुषाशिवाय. म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष मात्र केवढाही जरी प्रसंग आला तरी त्याला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. सर्वांची इच्छा अशी की आपण प्रस्तुत ज्या स्थितीत आहोत त्यापेक्षा दृष्ट किंवा श्रुत अशा उच्च स्थितीत असावे. सगळ्यांना वाटतं आता सध्या जी आपल्याला स्थिती प्राप्त आहे त्या स्थितीत कोणी समाधानी आहे का? नाही. तर त्यांना वाटतं आता जे आपण भोगत आहोत दृष्ट म्हणजे आता सध्या कालात भोगतो किंवा जी आपण श्रुत जे काय आपण ज्याच्याविषयी श्रवण केलेल्या आहे तर ती दृष्ट किंवा श्रुत अशा उच्च स्थितीत असावे. म्हणजे आपल्याला दिसून येणार आहे, समजा पायी चालणाऱ्या माणसाला सायकल असावी वाटते आहे की नाही, सायकलवाल्याला मोटरसायकल, काय विमान काय ज्याला वाटतं, आणि त्याला वाटतं की विमान असणाऱ्याला वाटतं तुकाराम महाराजांसारखं विमान यावं. कोणतंही ते फल आहे ते फल अधिकच असावा असं वाटतं आणि ते आपल्याला जशी कल्पना वाटेल त्याप्रमाणे. अशी इच्छा मनुष्य मात्राचीच आहे असे नाही, पशु पक्षात सुद्धा तशी स्थिती असल्याचे दिसून येते. आणि ही स्थिती काय माणसाचीच आहे असं नाही, पशु पक्ष्यांना देखील आहे त्या स्थितीपेक्षा उच्च दृष्ट किंवा श्रुतसुख अनुभवाला मिळावं असंच वाटत असतं. आणि इतर राजहंस आहे, परंतु त्या राजहंसाला सुद्धा काय वाटतं की त्या मोत्याचा चारा कुठं मानस सरोवरावर जवळ जे आहे तिथंच आपण जावं आणि त्या मोत्याचा चारा मिळावा असं त्यांना सुद्धा वाटतं. आणि मग ज्याने जी स्थिती उच्च ठरवली असेल तिच्या प्राप्तीचा तो उपाय त्यास योग्य वाटेल त्या उपायाचा तो अवलंब करतो. याप्रमाणे यावत आयुष्य त्या साधनाच्या परिश्रमात जाते. आता जर पशुपक्षाची अशी स्थिती आहे तर जो मनुष्य आहे तर त्याला असं वाटतं की आपल्या मनाला जे सर्वात मोठं सुख वाटतं ते सुख आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्यासाठी तो आयुष्य त्याचा सगळ्या आयुष्याचा वेच करतो. किती केलं तरी नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्यान होती याच्या दारवंटा. त्या ठिकाणी त्या सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण तो बिचारा जात नाही, पण आयुष्याचा मात्र वेच करतो. आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा असं म्हणतात. याप्रमाणे यावत आयुष्य साधनांच्या परिश्रमात जाते.
त्याला त्या फलांचा भोग तर होतच नाही, इच्छित फलभोग तर मिळतच नाही, परंतु सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सहित नेनती कोणी, काहीच न करीती मज वाचनी, इष्ट मित्र सजन सखे येतो सुखाची मांडणी, आणि एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, अशी त्याची स्थिती होते. याप्रमाणे यावत आयुष्य त्या साधनांच्या परिश्रमात जाते. उच्च शब्द सापेक्ष आहे. सर्वात उच्च स्थिती कोणती हे ठरविणे सुद्धा फार कठीण आहे. आता त्याला आपल्याला जे दृष्ट किंवा श्रुत सुख आहे त्याच्यातले सर्वात उच्च सुख त्याला मिळावं लागतं. पण उच्च नेमकं कशाला म्हणायचं, तर हा सापेक्ष शब्द आहे. जो पायी चालणार आहे त्याला उच्च सुख सायकलवाल्याचं वाटतं, सायकलवाल्याला मोटरसायकलचं वाटतं, आहे की नाही. म्हणजे हे सापेक्ष आहे की नाही. आमकं मोटारसायकलचं जे सुख तेच सुख असं करता येतं का आपल्याला, या सुखाची व्याख्या करता येत नाही. महिना 10 रुपये प्राप्तिवान 20 रुपयाच्या प्राप्तीस उच्च स्थिती समजतो, तो 50 रुपयाच्या प्राप्तीस उच्च स्थिती समजतो. आणवानी चालणारा गाडीत बसलेला मोटारीत बसलेल्यास भाग्यवान समजतो, आहे की नाही. ज्याला संतान नाही तो ज्यास एखादी मुलगीच असेल त्यास भाग्यवान समजतो, त्या सर्व मुलीच आहेत तो पुत्रवानाच भाग्यवान समजतो. आता ज्याला मुलगाच नाही, काहीच नाही, तो काय म्हणतो आपण अभागी. आणि एखाद्याला मुलगी झाली तर आता मुलगे वास्तविक आहे मुलगा पाहिजे होता, पण तो म्हणतो मुलगी का व्हायना त्याला आहे. पण ज्याला खूप मुली आहे त्याला वाटतं हे मुलींचा काही उपयोग नाही, उलट भार आहे, आपल्याला मुलगाच असावा. मग आता मुलात सुख आहे का मुलीत सुख आहे, त्याच्यामध्ये का वंद्य राहण्यात सुख आहे. अरे ठेविले आनंद ते तैसेचे राहावे, आहे की नाही. हे सगळ्यात हेच सुखाचं आहे सगळ्यात. काल मी कशात वाचलं त्याच्यामध्ये लिहिलं, फक्त इच्छेचा त्याग केला का सुखच आहे, आणि इच्छेचा अंगीकार केला का ही इच्छा माझ्या ठिकाणी उद्भवलेली ही माझी आहे, असा इच्छेचा संबंध ज्या वेळेला जीवात्मा जोडतो तिथपासूनच त्याच्या दुःखाची सुरुवात होते. म्हणून स्वामी महाराज एकदम नेहमी सांगायचे घडलेली गोष्ट. त्यांचे 2 मित्र होते आणि ते अचानक त्यांचं ठरलं की बद्रीनाथला जायचं, यात्रा करायला. ते गेले. त्याचा काय दुसरा थोडा इतिहास आहे पण त्याचा इथं काही संबंध नाही. तर ते गेले बद्रीनाथला. तिथे गेल्यावर त्यांनी कोणाला तरी विचारलं की इथे एखादा विशेष साधू पुरुष कोणी आहे का, तर तो आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं, पण म्हणे तो पाडीमध्ये राहतो. आणखीन बद्रीनाथलाच माणसाचं श्वास म्हणजे गुदमरतो तिथं. आणि त्यांनी सांगितलं 1-1.5 किलोमीटरवर आहे ते महात्मा तिथं बसलेले असतात त्याच्यामध्ये, आणि लोक दर्शनाला जातात. पण दर्शनाला जाण्याचं जरा कठीण आहे तिथं. पण त्यांचा निश्चय होता, ते गेले तिघे तिथं. तर जाताना त्यांनी सांगितलं की जर हा साधू जर खरंच त्या लोकांनी सांगितलं ते अंतर्ज्ञानी, आपल्या मनातलं काय आहे ते ओळखतात म्हणे, आणि त्याच्यावर उपाय पण सांगतात असं सांगितलं. मग हे गेले. म्हणजे जाण्याच्या अगोदर त्यांनी पाहिलं तर बाहेर थंडीच्या दिवसामध्ये बाहेर जर सूर्यकिरण घेत बसलेला होता तो बाहेर एका दगडावर तिथं. तेव्हा त्यांनी इकडंच म्हणे हा जर अंतर्ज्ञानी आहे ना, तर आपण काय करू, आपल्या प्रत्येकाने एक विचार मनात ठेवा, आणि तो विचार असा ठेवायचा. आणि तिथे गेल्यावर त्यांनी जर ते ओळखलं आपल्या मनातलं तर मग आपण याला साधू म्हणू. त्याप्रमाणे ते त्यांच्या जवळ गेले. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आप कहाँ से आए, तर हे म्हणे महाराष्ट्र से आहे. ठीक है, जो आपके मन में है ना वो सब इच्छा छोड़ दो, निरीच्छ बन जाओ. असं त्यांनी सांगितलं, निरीच्छ बन जाओ, सब हो जाएगा, सब ठीक हो जाएगा. आता यांना काय म्हणायची हे झालं सगळ्यांना, ते प्रत्येकाने मनात धरलंच होतं ना. त्यांनी सांगितलं या सगळ्या इच्छा तुम्ही सोडा, म्हणजे तुम्ही काय व्हाल, सुखी व्हाल. उलट इच्छा करून काय होत असतं, दुःखच वाढत असतं. म्हणून त्यांनी सांगितलं की एखाद्यास पुष्कळ पुत्र व कन्या असतील पण त्याच्या निर्वाहाची मुळीच सोय नसेल तर तो निसंतानी पुरुषास भाग्यवान समजतो. पुन्हा तिथंच आलं, निसंतान राहणं या अभागी म्हणत होता. आणि ज्याला खूप संतान आहे तो काय म्हणतो, काही एवढे पुत्रींना जन्म देऊन त्यांना आपण पोटाला सुद्धा देऊ शकत नाही, त्यापेक्षा आपण पुत्रहीन असतं तर बरं झालं असतं असं म्हणतो की नाही. दशरथाला विचारलं तर तो काय म्हणतो, पुत्रहीनस्य मे राज्यम
सर्वम दुःखाय कल्पते. पुत्रहीन असणाऱ्याला सगळं राज्य सुद्धा काय वाटतं, दुःखाचं वाटतं. आणि ज्याला खूप मुलं आहेत त्याला काय वाटतं, पुत्रहीन असणं याच्यासारखं भाग्य दुसरं नाही. मग आता खरं भाग्य कशाला म्हणायचं? हा, त्याला तुकाराम महाराजांचा अभंग सांगावा लागेल, आहे की नाही. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे जे संसारी जन्मी जे याचे लागे. कशासाठी, काय द्रुपद आहे. तुका म्हणे भाग्य काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम म्हणजे इच्छा, इच्छा जर गेली तर सगळीच आनंदाची सृष्टी आहे. म्हणून सुरुवात कुठपर्यंत झाली, इच्छा झाली का त्याला दुःखाला सुरुवात झाली असं समजायचं. आणि तरी सुद्धा मनुष्य जीवनभर अनेक इच्छा आणि त्या इच्छेच्या पूर्तता होण्यासाठी प्रयत्न असं करता करता इतकं मौल्यवान आयुष्य की मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे नरदेह एक क्षण. असं एवढा अमूल्य नरदेह मिळाला आणि तो कशामध्ये गेला, शब्दस्पर्श रूप रस गंध. बरं त्याच्यात पूर्तता झाली नाही. कायमच पाहिलं तर फक्त काय, जसं आता सुख मिळेल मग सुख मिळेल असं सुखाच्या आशेतच त्याचा जन्म गेला. का सर्व सुखाच्या प्राप्ती जन्म गेला, आशा जन्म गेला, ऐक ना. आणि त्याच्यामुळे झालं काय, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला अशी त्याची स्थिती झाली. आणि मग झालं काय, हिंडता दिशा शिन पावला. हे सुद्धा शिन सुद्धा वाटत नाही काहींना. आपलं भाग्य, आपण दररोज म्हणतो की आपण भाग्यवान आहे, आपल्याला निदान याच्यातून काहीतरी सुटका व्हावी असं वाटतं तरी, आहे की नाही. तर लोकांना ते सुद्धा वाटत. त्यांना हे सांगितलं, स्वामीजी सांगायचे, एकाने ते भेटायला हे मोठ्या प्रेमाने मित्राकडे गेले आणि त्या पत्नीनं भांडण काढलं, त्याच्या पत्नीनं. आणि ते इतकं जोराचं भांडण केलं का ते म्हणे जेवण तर नको, पण मला वाटलं की आपण आता इथं काय कधी इथून जाऊ म्हणे याच्यामध्ये. मग ते म्हणले मी जातो. मग तो मित्र वाटायला लावायला आला. ते म्हणे मला फारच तुझी दया आली, काय पत्नी नाही नाही ते टाकून तुला बोलते असं त्याला म्हटले एकदम. ते म्हणे नाही तुम्हाला अनुभव नाही ते म्हणे, ते खूप प्रेमळ आहे म्हणे, ते बोलण्यातच. त्याच्यामुळे त्यांना संसारात दुःख. अखंडानंद स्वामींनी म्हटले, अखंडानंद स्वामींनी सांगितलं, काय सांगत होतो मी, हा संसारात दुःख आहे असं कळलं की ते दुःखाचा निराश करण्यासाठी प्रयत्न आपोआपच व्हायला लागतात. पण पहिल्यांदा दुःख आहे हे तर कळलं पाहिजे. याच्यामध्ये स्वामी महाराजांकडे एक मनुष्य आला आणि तो म्हटला की मला वेदांत ऐकायचं आहे तुमच्याकडे. तर ते म्हणे का बरं, टेल्कोमध्ये मोठा इंजिनियर होता. ते म्हणे का म्हणून तुम्हाला वेदांत ऐकायला वाटलं. ते म्हणे काय, मला 2 मुलं आहेत, चांगली ती व्यवस्थित नोकरीला आहेत, पत्नी अनुकूल आहे, भरपूर पैसे आहेत, अनेक फ्लॅट आहेत, सगळं काही कमीच नाही म्हणे. आणि आता ते रिटायरमेंट जवळ आलेलं होतं. ते जवळ झालं की मला असं वाटतं की काहीतरी आपल्याला हे, तुम्ही कधी आश्रमात आलं का माया ब्रह्म परिणामवाद अजातवाद हे ऐकायला मिळतं. तर ही एक माहिती करून घ्यावं. जीवनात जेवढ्या काही इच्छा होत्या सगळ्या पूर्ण झाल्या, तर ते ही एक व्हावी असं मला वाटतं. तर आता सध्या तर मी जे फकारी, तर त्या गुरुवारी मी एक गुरुवार घरचे कामाला ठेवेल आणि एक गुरुवारी तुमच्याकडे हिशेब सांगा. कशाचा हिशेब, तुम्ही माया काय ब्रह्म काय हे. ते म्हणे गाढवा तुला अजून आत्ता तरी काय सांगितलं, माझा संसार तोच आहे. संसार तर काय आहे, संसार दुःखमुळे चौकडे इंगळ ऐकणार आहे. तू आपल्या घरी जा, तिथं माया घरीच आहे, ब्रह्म घरी. आता आज सांगतात, अशी काही एक उदाहरण आहेत का अशाने सांगता येतील. एक आपल्या दृष्टीने दुसऱ्यात भाग्यवान समजण्याचा संप्रदाय अनादी कालापासून व्यवहारात चालू आहे. या ग्रंथकारांना अनुवादकाला काय हे याचं रहस्याच्या निमित्ताने स्वातंत्र्य मिळालेले त्यामुळे ते असं लिहितात. बाकीचं काय पदाची कोर नसंडी. एक आपल्या दृष्टीने दुसऱ्यात भाग्यवान समजणं, हे असं एकाने दुसऱ्याला भाग्यवान समजणं हे काय आज चालत आलं नाही. या अनादी कालापासून जसं अनादी माया आहे अनादी, तसं एकाने दुसऱ्याला श्रीमंत किंवा एकाने दुसऱ्याला श्रेष्ठ समजण्याचा
संप्रदाय पहिल्यापासून चालत आलेला आहे. परंतु व्यवहारात अमुक स्थितीत असलेला मनुष्य भाग्यवान आहे हे ठरवण्यास अगोदर भाग्य म्हणजे काय याचाच निर्णय झालेला नसतो. ठीक आहे नाही. जगात बऱ्या वाईट स्थितीत अनेक लोक आहेत, पण त्यापैकी एकही मनुष्य त्यास प्राप्त असलेल्या स्थितीत मी कृतार्थ आहे असे म्हणत नाही. आता जगात एवढे लोक आहेत, जरी कोणाला सांगितलं, समर्थांना लिहावं लागलं असतं का जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे, या असं कोणी आहे का? पण जगामध्ये कोणाला गेलं की त्याच्या ठिकाणी सगळं आहे पण किंवा परंतु असतो. त्याचा सर्व आहे, सर्व संपत्ती आहे, पण मुलगा नाही. मुलगा आहे परंतु तो रोगट आहे. रोगट नाही, निरोगी आहे, पण त्याचं वर्तन चांगलं नाही. वर्तन चांगले पण लोकांना चांगलं आहे, मला चांगला नाही. काही ना काही कमी असतंच त्यात. कल्पनेपेक्षा एखाद्या वेळी अधिक लाभ झाला तर तितक्या वेळेपुरता आपण कृतकृत्य आहो असे एखादा म्हणतो, पण ती कृतकृत्यता क्षणमात्रच असते. एखाद्याला मनात असलं ते म्हणतं ना, आंधळा मागतो 1 डोळे आणि देवाने दिले काय, आंधळा मागतो 1 डोळा आणि देवाने दिले 2 डोळे. असं झालं मग त्याला आनंद होतोच की नाही. पण तो आनंद किती वेळ राहतो? जोपर्यंत दुसरी इच्छा उत्पन्न झाली का हा आनंद मावळला. अप्राप्त वस्तूची प्राप्ती क्षणभर कौतुक दाखवते हे खरे, पण तशा क्षणमात्र कौतुकापासून वाटणारी कृतार्थताही क्षणमात्रच असणार. थोडा वेळ वाटतं माणसाला कृतात, आता झालं काही राहिलं नाही, परंतु थोडा वेळ झालं की त्याला पहिल्या वेळेला झालेला आनंद सुद्धा दुसऱ्या क्षणी लगेच कमी व्हायला सुरुवात होती. नंतर तो आनंद नाही, तीच व्यक्ती किंवा त्याच पदार्थाला पाहिल्यावर त्याचं डोकं फिरतं. इतकं ते यांनी सांगितलं. एक ते आता मिलिटरीत लोक असतात ना, तो मिलिटरीमध्ये एकदम त्याला डाक वगैरे अशा ठिकाणी मुलगा होता. आईला रात्रंदिवस चिंता की हा केव्हा येईल, कधी याची भेट होईल. ज्या वेळेला तो विमानतळावर उतरला त्यावेळेला त्या आईला घरी, विमानतळावर घरी जाणार होता ना, पण तिला ते एवढं सहन नाही झालं म्हणजे विमानतळावर घ्यायला जायचं. जेव्हा आला तेव्हा आई आणि याची मुलाची भेट झाली. तो आनंद आपल्याला शब्दांनी सांगता येईल का? त्याच्यामध्ये तिला वाटलं काय करू, याला हृदयात साठवू, आणल्यावर घरी त्याला दररोज आवडणारे पदार्थ वगैरे. पण तो मुलगा तर जसं एखादा बैल बांधलं असतो ना अंधारी दिलेला, आणि सोडल्यावर तो कसा होतो तसा तो तिकडून आलेला. त्यामुळं तो इकडे गावात भांडणं काढायला लागला. तो म्हणला मी देशाचा सेवक आहे, मला काही कोणाला मारलं तरी पोलीस काही माझ्यासमोर येऊ शकत नाही. इतका गावामध्ये उपद्रव करायला लागला. त्या आईला वाटलं की याची रजा कधी संपेल, आहे की नाही. म्हणजे एका क्षणाला जी सुख देणारी वस्तू आहे ती काय दुसऱ्या क्षणाला देते असं नाही. अप्राप्त वस्तूची क्षणभर प्राप्ती क्षणभर कौतुक दाखवते, पण खरे कौतुक दाखवते हे खरे, पण तसल्या क्षणमात्र कौतुकापासून वाटणारी कृतार्थता ही क्षणमात्रच असणार. ज्या कृतार्थतेनंतर कर्तव्य राहत नाही, जिच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही, तीच खरी कृतार्थता आणि तीच खरी प्राप्ती असे म्हटले पाहिजे. खरी कृतार्थता म्हणजे काय? कृतम कृत्यम, काय कृत्यम कृतम येन ना, त्याला म्हणतात सहा कृतकृत्य. त्याला कृतकृत्य, जे जीवनात करायला पाहिजे ते मी केलं आणि जे प्राप्त करायला पाहिजे तेही मी केलं. जे कर्तव्य होतं तेही माझं पार पडलं आणि जे प्राप्तव्य होतं तेही मला प्राप्त झालं. आता याच्या पुढं मला काही हालो नये, चालो नाही. आता मला काही कर्तव्य राहिलेलं नमे कर्तव्यम विद्यते क्वचित. मला आता काही कर्तव्य राहिलं नाही. असं जगात कोणी मनुष्य दिसतो का आपल्याला की मला कर्तव्य राहिलेलं नाही, मला जे करायचं होतं ते मी केलं, जे मला प्राप्त व्हायचं होतं ते मला प्राप्त झालेलं आहे. आता यापुढं मला काही कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाहि रिकामा. अशी जगात कोणी माणसं भेटली का तुम्हाला? नाही ना. बरं, असू शकतात का असे कोणी जगामध्ये? असू शकतात. कोण असू शकतं? ब्रह्मज्ञानी पुरुष असा असू शकतो. म्हणूनच आपल्याला ब्रह्मज्ञान करण्याची खूप खूप जिज्ञासा निर्माण झाली. जिच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहत नाही तीच खरी कृतार्थता आणि तीच खरी प्राप्ती असे म्हटले पाहिजे. पण दृष्ट व्यवहारात सर्व स्थितीतील मनुष्यांचा किंवा अदृष्ट स्वर्गातील लोकातील उत्तमोत्तर भोगांचा किंवा त्या भोग भोगणाऱ्या देवादिकांच्या स्थितीचा विचार केला तर सर्व ठिकाणी रच्या पुढे डचा अनुभव येतो. आहे की नाही? काय कळलंच नाही. रच्या पुढे डचा अनुभव येतो म्हणजे काय?
हे मात्र काही कळलं नाही. बाकी तर आतापर्यंत सोपा होता विषय, आहे का नाही? हा विषय मात्र काय, हा काहीतरी व्याकरणाशी संबंधित दिसतो. त्यांनी सांगितलं कोणताही मनुष्य असला त्याला पार कोणतेही जरी स्वर्गात जरी मिळालं, स्वर्गाच्या देवांकडे जाऊन पाहिलं तरी त्यांच्या पुढं काय आहे, रच्या पुढं ड आहे. म्हणजे काय आहे, हा रड, म्हणजे तरी ते रडताना दिसतात, त्यांना आपल्या पदावर समाधान नाही. ह्या एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की ज्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे दृष्ट किंवा श्रुत सुख नाही असे सुख आपणास असावे आणि कोणत्याही प्रकारचे यत्किंचितही दुःख असू नये अशा स्थितीत उच्चतम स्थिती असे म्हणता येईल. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला असा निश्चय करता येईल का जीवनामध्ये याच्यापेक्षा मोठं कोणतं दृष्टही सुख नाही आणि श्रुतही ऐकूचं सुख नाही आणि पाहिलेलंही सुख नाही, आणि असं सुख आपणास असलं पाहिजे. आणि ते कसं असलं पाहिजे, पुन्हा दुःख संबंध रहित असलं पाहिजे. नाही तर तुम्ही जर म्हटले की तुम्हाला आजचा सगळा दिवस चांगला जाईल, फक्त एक 5 मिनिटं थोडेसे तुम्हाला त्रास होईल, काय मळमळ होईल किंवा ताप येईल असं, तर ते म्हणतात 24 तास नाही, मला 1 मिनिट पण ते दुःख नको. म्हणजे सगळं खरं उच्च सुख कशाला म्हणायचं, दृष्ट किंवा श्रुत सुखाची सर्वात उच्चतम स्थिती कोणती, की ज्या स्थितीमध्ये आपल्याला दुःखाचा संबंध असताना कामा नये, त्याला म्हणतात निरतिशय सुख. म्हणजे त्या सुखासारखं दुसरं सुख नाही आणि त्या सुखापेक्षा अधिक सुख दुसरं नाही. आणि ही स्थिती आपल्याला असावी असं बहुतेक प्राणीमात्रांना वाटतं का काही काहींना वाटतं का सर्वांनाच वाटतं? सर्वांनाच वाटतं का ही स्थिती फक्त मोक्षाचीच आहे, का हीच सर्वांना असावी वाटते, का त्यालाच परमानंदाची प्राप्ती म्हणतात, का त्यालाच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणतात, का दोघांना मिळून मोक्ष म्हणतात, दोघांना मिळून का त्याच मोक्षाची आपल्याला इच्छा आहे, आपल्याला आहे का सर्वांनाच आहे, का सर्वच मुमुक्ष आहेत? आहे. ह्या एकंदर स्थितीवरून असे निश्चित करता येईल की ज्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे दृष्ट किंवा श्रुत सुख नाही असे सुख आपणास असावे आणि कोणत्याही प्रकारचे किंचितही दुःख असू नये अशा स्थितीत उच्चतम स्थिती असे म्हणता येईल. ह्या स्थितीला उच्चतम स्थिती म्हणता येईल का नाही? म्हणता येईल. कारण याच्यानंतर त्याला दुःख निवृत्त करायचे का, सुख प्राप्त करायचे का? नाही. मग आता त्याला निवृत्तीसाठी काय आहे का त्याच्यासमोर, प्राप्तीसाठी काय आहे का? नाही. का त्याला जे पाहिजे ते त्यांनी केलेलंच आहे का? तो कृतकृत्य आहे, कृतकृत्य आहे का? सगळ्यांना कृतकृत्यच व्हावं वाटतं, पण कृतकृत्य कशाला म्हणतात हे कळत नाही, आहे की नाही? आपलं कर्तव्य काय आहे, आपलं ज्ञातव्य काय आहे, प्राप्तव्य काय आहे, हाच विचार आपल्याला बैसता संतांचे संगती कळवा आले कमळापती अशी माझी कोणीच न होती निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून संत संगतीमध्ये जरी आपल्या ठिकाणी मुमुक्षुत्व नसलं तर त्या मुमुक्षुत्वाची जागृती संत करून देत असतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.